Hello, welcome back to my YouTube channel. I am Sudhir Vasnik, NES and Junior College, Patpanadi, Guwagar, Ratnagiri. Today in this video, we are going to learn one of the most important contents in English grammar, that is direct speech and indirect speech. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला खूप महत्त्वाचा घटक इथे शिकायचा आहे की जो तुम्हाला कंपोजिशन लिहिताना एखादा तुम्हाला ट्रान्सफर इन्फॉर्मेशन असेल, एखादा ब्लॉग असेल, ते लिहिताना याचा तुम्हाला खूप चांगला उपयोग होणार आहे. आणि इंग्लिश शिकत असताना प्रत्येक विद्यार्थ्यांना डायरेक्ट स्पीचचं इनडायरेक्ट स्पीचमध्ये रूपांतर यायलाच पाहिजे, या दृष्टिकोनातून आजची व्हिडिओ आहे. मित्रांनो, तुम्ही आजची व्हिडिओ अगदी सुरुवातीपासून शेवटपर्यंत बघा, म्हणजे तुम्हाला डायरेक्ट स्पीचचं इनडायरेक्ट स्पीचमध्ये बदल करताना कोणते बदल करायचे आहेत हे तुम्हाला लक्षात येईल. तर मित्रांनो, इथं मी सुरुवातीला आता डायरेक्ट स्पीचचं इनडायरेक्ट स्पीचमध्ये आपण बदल नेमकं काय असतं ते मी तुम्हाला थोडक्यात सांगतो. मित्रांनो, जेव्हा एखादा तुम्ही सिनेमा बघत असता आणि सिनेमा बघितल्यानंतर जेव्हा तुम्ही बाहेर येता आणि ती स्टोरी जेव्हा तुम्ही तुमच्या मित्राला सांगताय, तेव्हा त्यांनी बोललेला संवाद तुम्ही ॲज इट इज कधीच सांगत नाही. मित्रांनो, तुम्ही त्याच्यामध्ये बदल करता आणि जेव्हा त्यांनी बोललेला संवाद आपण इतरांना जेव्हा सांगतोय बदल करून, तेव्हा त्याला इनडायरेक्ट स्पीच म्हणतात. आणि त्या सिनेमामध्ये ते जे कॅरेक्टर असतात आणि ते कॅरेक्टर जे संवाद करतात त्या संवादाला डायरेक्ट स्पीच म्हणायचं. पुन्हा एक एक्झाम्पल मित्रांनो बघा, की एखादा नेता असेल, आपला एखादा लीडर असेल आणि तो लीडर जेव्हा स्टेजवरून बोलतोय तेव्हा ते डायरेक्ट स्पीचमध्ये बोलतो आणि त्याचे वाक्य जेव्हा एखाद्या न्यूजपेपरला पब्लिश होतात तेव्हा ते वाक्य इनडायरेक्ट स्पीचमध्ये असतात. म्हणजे बदल अपेक्षित आहे की नाही? म्हणजे एखादा नेता असेल, एखादा लीडर असेल, तो जर मी म्हणत असेल तर आपण न्यूजपेपरमध्ये ते म्हणून वाचतो. मित्रांनो, म्हणजे ही म्हणून वाचतो. तो आय म्हणत असेल तर ही म्हणून वाचतो. एखादं जे वाक्य असेल टेन्समध्ये, जर त्याने आहे म्हटलं तर आपण होता म्हणून म्हणणार आहोत. मित्रांनो, म्हणजे बघा बदल अपेक्षित आहेत. आता मग ते जे सिनेमामध्ये किंवा एखादा लीडर असेल तो जे वाक्य बोलतो तो किती प्रकारचे वाक्य बोलतो? 4 प्रकारचे वाक्य बोलतो. मी इथे वाक्य दिलेले आहेत. पहिला प्रकार आहे मित्रांनो असर्टिव्ह सेंटेन्स, दुसरा प्रकार आहे इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स, तिसरा प्रकार इम्पेरेटिव्ह, अँड लास्ट इज वन दॅट इज एक्सक्लेमेटरी सेंटेन्स. I mean, these all kinds of sentences can be used by the persons, and these sentences can be changed into indirect speech. मित्रांनो, ही वाक्य आहेत, ही वाक्य आपल्याला इनडायरेक्ट स्पीचमध्ये बदलता येतात. मी ते एक्झाम्पल पण दिले तुम्हाला, म्हणजे अगदी शिकत असताना एक्झाम्पल पण तुमच्या लक्षात आलं पाहिजे की परीक्षेमध्ये कशा प्रकारचे एक्झाम्पल विचारतात आणि त्याचा आपल्याला इनडायरेक्ट स्पीचमध्ये बदल करताना नेमकं कोणते बदल अपेक्षित आहेत हे आपल्याला लक्षात घ्यायचे आहे. पहिलं वाक्य आहे बघा मित्रांनो, असर्टिव्ह सेंटेन्स. असर्टिव्ह वाक्य कसं असतं माहीत आहे? निगेटिव्ह असेल किंवा ते अफर्मेटिव्ह असेल दिलेलं. आणि तुम्ही लक्षात घ्या की वाक्य आता हे असं विचारले, डबल इन्व्हर्टेडमध्ये वाक्य आहे, म्हणजे हा बोललेला काय संवाद आहे, स्टेटमेंट आहे. त्याच्यामुळे ती स्टेटमेंट आपण डबल इन्व्हर्टेडमध्ये ठेवलो. म्हणजे इथं धनश्री सेड आय एम अ डॉक्टर, म्हणजे द स्टेटमेंट दॅट इज स्पोकन बाय धनश्री हेअर. सो द स्टेटमेंट दॅट इज कॉल्ड ॲज रिपोर्टेड स्पीच विच इज कीप इन डबल इन्व्हर्टेड कॉमा, असं इथं तुम्हाला लक्षात घ्या. दुसरं वाक्य मित्रांनो इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स आहे. ते पण तसंच आहे. इंट्रोगेटिव्हचे 2 प्रकार आहेत, WH क्वेश्चन आणि व्हर्बल क्वेश्चन. मी दोन्ही प्रकार इथं दिलेला आहे एक्झाम्पल म्हणून. त्यानंतर आहे तिसरा प्रकार आहे मित्रांनो इम्पेरेटिव्ह सेंटेन्स. इम्पेरेटिव्ह सेंटेन्सचं मी इथं दिलेलं आहे, वाक्य दिलेलं आहे की द किंग सेड टू हिज मिनिस्टर अरेंज अ मीटिंग. आय मीन इट इज अ सजेशन suggested by her king to his minister, and the statement that is in double inverted comma or the given sentence that is called as imperative sentence, arrange a meeting. त्यानंतर एक्सक्लेमेटरी सेंटेन्स दिलेला आहे. एक्सक्लेमेटरी सेंटेन्समध्ये तुम्हाला माहीत आहे एक्सलेम, मी तुम्हाला रिपोर्टिंग व्हर्ब पण सांगणार आहे मित्रांनो की कोणत्या टेन्समध्ये कोणते रिपोर्टिंग व्हर्ब वापरतात. मग इथं व्हॉट अ डेंजर ॲनिमल इट इज, इथं थोडी स्पेलिंग मिस्टेक आहे. डेंजर DANGER लक्षात घ्या. म्हणजे हे जे मी सेंटेन्स तुम्हाला दिले का दिलेत की सुरुवातीलाच तुम्हाला लक्षात आलं पाहिजे की परीक्षेमध्ये कशा प्रकारचे वाक्य विचारतात आणि त्या वाक्याचा बदल करताना आपण कोणते बदल लक्षात घ्यायचे. त्यानंतर इथं मी एक तुम्हाला एक्झाम्पल दिलेलं आहे की जेव्हा रिपोर्टिंग व्हर्ब जे डायरेक्ट सेंटेन्स जे असतं, डायरेक्ट स्पीच जे असतं त्याचे 2 भाग असतात. आय मीन इट हॅज 2 पार्ट्स. डायरेक्ट स्पीच that has 2 parts. The first part that is reporting verb and second part that is reported speech.
पहिला भाग जो असतो तो रिपोर्टिंग व्हर्ब्सशी संबंधित असतो आणि दुसरा पार्ट जो की डबल इन्व्हर्टेड कॉमामध्ये असते त्याला रिपोर्टेड स्पीच म्हणतात. काय म्हणतात? रिपोर्टेड स्पीच म्हणतात. विद्यार्थ्यांना हेच लक्षात येत नाही की रिपोर्टेड स्पीच कोणता आहे आणि रिपोर्टिंग व्हर्ब कोणता आहे. मग दिलेल्या वाक्यामध्ये सुरुवातीलाच मी सांगतोय तुम्हाला इथं सेस टू जे आहे ते रिपोर्टिंग व्हर्ब आहे आणि त्यानंतरचं कॉमा डबल इन्व्हर्टेड कॉमा स्टार्ट झालेला आहे, शेवटी फुल स्टॉप आहे. दिलेलं वाक्य असर्टिव्ह सेंटेन्स आहे आणि याला रिपोर्टिंग काय म्हणतात? स्पीच म्हणतात. मी इथं बघा लिहून दिलेलं आहे रिपोर्टिंग स्पीच, बाण पण दाखवलेलं आहे. म्हणजे वाक्य दिसता क्षणी तुम्हाला लक्षात आलं पाहिजे की रिपोर्टिंग व्हर्ब कोणता आहे आणि रिपोर्टेड स्पीच कोणता आहे. बऱ्याच विद्यार्थ्यांना हे लक्षात येत नाही, त्याच्यामुळे आपण आज ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे. त्यानंतर मित्रांनो आता हे तुम्हाला लक्षात आलं की वाक्याचे चार प्रकारांचं कोणता कशा प्रकारचा वाक्य असतो हे पण तुम्हाला लक्षात आलं. रिपोर्टिंग व्हर्ब कोणता असते ते पण तुम्हाला इथं लक्षात आलं आणि रिपोर्टेड स्पीच म्हणजे काय ते पण तुम्हाला लक्षात आलं. त्यानंतर मित्रांनो बघा आपल्याला आता काय करायचं, आजच्या व्हिडिओचा विषय काय आपला मित्रांनो, की आपल्याला डायरेक्ट स्पीच इनडायरेक्ट स्पीचमध्ये नाही शिकायचं. सुरुवातीला बदल शिकायचे आहेत. बदल केव्हा करायची आणि केव्हा नाही करायची. मग बदल कशामध्ये होतात? चेंजेस जेव्हा आपण डायरेक्ट स्पीच तर इनडायरेक्ट स्पीचमध्ये बदल करतो तेव्हा चेंजेस आपण कशामध्ये केले पाहिजे, कशामध्ये केले नाही पाहिजे, हे तुम्हाला आज लक्षात ठेवायचं आजच्या व्हिडिओमध्ये. मग इथं बघा चेंजेस दिलेले आहेत. मी जेव्हा डायरेक्ट स्पीचचं इनडायरेक्ट स्पीचमध्ये बदल करतोय तेव्हा इथे चेंजेस तुम्ही लक्षात घ्यायचं. पहिला चेंजेस आहे बघा, प्रोनाऊन्समध्ये बदल करणार आहोत. त्यानंतर टेन्सेसमध्ये बदल करणार आहोत. त्यानंतर ॲडवर्ब्समध्ये बदल करणार आहोत आणि रिपोर्टिंग व्हर्बमध्ये बदल करणार आहोत. आता प्रोनाऊन्समध्ये बदल केव्हा होतात केव्हा नाही होत, जेव्हा मी तुम्हाला वाक्य म्हणजे जेव्हा शिकवेन प्रोनाऊन्समध्ये म्हणजे फक्त आयमध्ये, की स्वतःशी संबंधित एखादी घटना असेल आणि स्वतःसाठी बोलणारे तुम्ही स्वतःच आहात आणि स्वतःबद्दल जेव्हा तुम्ही प्रोनाऊन्स वापरता, आय प्रोनाऊन्स असेल किंवा अस असेल किंवा वी असेल, तेव्हा अशा प्रोनाऊनमध्ये मित्रांनो बदल होत नाही. परंतु इतरांनी बोललेले जे वाक्य असतील आणि त्यांच्यासाठी जर त्यांनी आय वापरत असेल, अस वापरत असेल, यू वापरत असेल तर त्या प्रोनाऊन्समध्ये बदल होतो. असं एक तुम्ही इथं थोडं लक्षात घ्या. मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये हे सांगणारच आहे. मग आपण काय करूयात, सुरुवातीला प्रोनाऊन्समध्ये बदल बघूयात. मी इथं 2 कॉलम केलेले आहेत. प्रोनाऊन्समध्ये जर दिलेल्या वाक्यामध्ये रिपोर्टेड स्पीचमध्ये जे वाक्य असेल आणि त्या वाक्यामध्ये आय असेल, बोलणारा व्यक्ती थर्ड पर्सन आहे, तर त्याच्याबद्दल बोलणारा व्यक्ती थर्ड पर्सन आणि समजा ती जर ते फिमेल असेल तर आयचा बदल काय होणार? सी होणार. जर मेल असेल तर आयचा बदल काय होणार? ही होणार. इथंही मुलांना लक्षात येत नाही नेमकं ही लिहावं की सी लिहावं. स्टेटमेंट जे आहे, जे डबल इन्व्हर्टेडमध्ये वाक्य आहे आणि त्या वाक्यामध्ये नेमकं ते वाक्य कोणाला बोलत आहे हे लक्षात घ्या. आणि हे तुम्हाला लक्षात आलं तर तुम्हाला प्रोनाऊन्समध्ये बदल जे आहेत ते सहज पद्धतीने करता येतील. त्यानंतर वीचा बदल करायचं दे, त्यानंतर यूचा बदल ही किंवा सी करायचा आहे. परंतु हे आय वी यू जे आहेत ते वाक्याच्या सुरुवातीला येणार आहेत, म्हणजे ते काय असणार आहेत? सब्जेक्ट असणार आहेत मित्रांनो. काय असणार आहेत? सब्जेक्ट. आणि त्याचा बदल हा जो आहे तो ह्या प्रोनाऊन्समध्येच व्हायला पाहिजे, म्हणजे प्रथमा विभक्तीमध्येच त्याचा बदल करायचं. पण बदल करताना नेमकं आयचा बदल जसं आपण ही प्रथमा विभक्तीमध्येच आहे, सी पण प्रथमा विभक्तीमध्येच आहे, हे लक्षात घ्या. आता यूचा बदल आपण ही किंवा सी करतो इथे, पण यू आता ही किंवा सी, आता यू इथे कसं सिंग्युलर फॉर्ममध्ये आहे त्याच्यामुळे त्याचा बदल आपण ही किंवा सी करतो. जर ते प्ल्युरल फॉर्ममध्ये असतं तर दे बदल केला असतो. मी इथं दिलेलं आहे यू प्ल्युरल फॉर्ममध्ये आहे, त्याचा बदल आपण दे मध्ये करायचं, प्ल्युरल फॉर्ममध्येच त्याचा बदल करायचं. अशा पद्धतीने बघा आपण हे बदल केलो. त्यानंतर बघा मी, आता हे मी अस यू हे काय आहे? द्वितीय विभक्ती आहे, त्याला ऑब्जेक्टिव्ह केस म्हणतो. मग जर दिलेल्या वाक्य द्वितीय विभक्ती हे सुरुवातीलाच असते का वाक्याच्या? नसते. व्हेरी गुड. सुरुवातीला नसते, ते एक तर शेवटी असते ना तर मध्ये तरी असते. मग इथं मीचा बदल काय करणार? हिम किंवा हर. आता हिम केव्हा करायचं, हर केव्हा करायचं ते तुम्हाला लक्षात आलं. लेडीज असेल तर हर करा, जेंट्स असेल तर हिम करा. त्यानंतर असचा बदल काय करायचं? देम. त्यानंतर यूचा बदल काय करायचं? हिम किंवा हर. एकवचनी असलं तर, अनेकवचनी असलं तर देम. मी तर दिलेलं आहे. त्यानंतर बघा आता हे ऑब्जेक्टिव्ह केस झालं. आता पॉसेसिव्ह केस. आयची पॉसेसिव्ह केस काय आहे? माय आहे. मग मायचा बदल काय करणार? हिज किंवा हर. आता एखादा बोलणारा व्यक्ती म्हणत असेल की माझी शाळा,
तर त्याची आपल्याला बदल करताना इनडायरेक्ट स्पीचमध्ये काय करायचं आहे, त्याची शाळा म्हणजे हिज स्कूल, तो म्हणेल माय स्कूल. आपण बदल करताना काय करणार, हिज स्कूल जर तो बोलणारा जेंट्स असेल तर, आणि लेडीज असेल गर्ल असेल तर काय करणार बदल आपण, ती जर माय स्कूल म्हणत असेल तर हर स्कूल. बघा म्हणजे असं थोडे इथं क्ल्यूज लक्षात ठेवायचे मित्रांनो. त्यानंतर बघा अवरचा बदल. अवरचा बदल काय करणार, देअर करणार. तो म्हणेल की आमची कॉलनी, तर आपण काय सांगणार अवर कॉलनी. तर आपण लिहिताना इनडायरेक्ट स्पीचमध्ये काय लिहिणार, देअर कॉलनी. लक्षात घ्या. म्हणजे आता देअर कॉलनी जे आहे ते म्हणजे सुरुवातीला येऊ शकतं, वाक्याच्या सुरुवातीला, मध्ये पण येऊ शकतं. हे तुम्हाला इथं लक्षात घ्यायचं आहे. त्यानंतर युवरचा बदल काय करणार, हिज. युवर स्कूल हिज स्कूल, युवर स्कूल हर स्कूल. हे लक्षात घ्या. इथं जेंडरनुसार तुम्हाला इथं लक्षात घ्यायचं आहे. त्यानंतर युवरचा बदल देअर अनेक वचनामध्ये. तर मित्रांनो बघा अशा प्रकारे प्रोनाऊनमध्ये होणारे बदल तुम्हाला लक्षात घ्यायचे आहेत. प्रोनाऊनमध्ये होणारी बदल, प्रोनाऊनमध्ये बदल तुम्हाला लक्षात आलेत की त्यानंतर आपल्याला बदल बघायचे आहेत टेन्समध्ये. कशामध्ये बदल बघायचे आहेत, टेन्समध्ये. मग टेन्समध्ये बदल आपल्याला कशी करायची, इथं मी दिलेलं आहे. पण सुरुवातीला एक तुम्हाला सूचना दिलेली आहे, ती सूचना तुम्ही चांगली लक्षात घ्या मित्रांनो. सूचना कोणती आहे की टेन्समध्ये बदल केव्हा करतात आणि केव्हा करत नाही. बऱ्याच विद्यार्थ्यांना हे करत नाही. नाही आमच्या सरांनी सांगितलं टेन्समध्ये बदलायला, अरे पण केव्हा सांगितलं, रिपोर्टिंगवर तुम्हाला लक्षात आलं आहे. मग इथं मी सूचना दिलेल्या आहेत, क्ल्यूज दिलेले आहेत. हे क्ल्यूज तुम्ही लक्षात घ्यायचं आहे की टेन्समध्ये बदल केव्हा होतो आणि केव्हा होत नाही. मग इथे बघा चेंजेस इन टेन्सेस. मग व्हेन द गिवन रिपोर्टिंग वर्ब इन द फर्स्ट फॉर्म ऑफ द वर्ब, आय मीन V1. फर्स्ट फॉर्म ऑफ द वर्ब म्हणजे काय, V1. किंवा शॉल विल प्लस V1 म्हणजे फ्युचर टेन्समध्ये, तेव्हा वाक्याच्या काळात बदल होत नाही. आय मीन व्हेन द गिवन रिपोर्टिंग वर्ब इज इन द फर्स्ट फॉर्म ऑफ द वर्ब और इट इज अ प्रेझेंट टेन्स, आय मीन द वर्ब फर्स्ट, or if there is shall will plus V1, reported speech is not changed in other tenses. वाक्य दिलेलं आहे बघा. वाक्यात केव्हा बदल होतो, केव्हा होत नाही. दिलेल्या वाक्यामध्ये रिपोर्टिंग वर्ब प्रेझेंट टेन्समध्ये किंवा फ्युचर टेन्समध्ये असेल तर वाक्याच्या काळात बदल होत नाही. लक्षात ठेवा. ही पहिली नोट. पहिली नोट म्हणजे 2000ची नव्हे, लक्षात ठेवण्यासाठी इथे सांगितलं. इथं नोट म्हणजे टीप आहे. त्यानंतरची दुसरी बघा टीप. कोणती नोट आहे दुसरी, 200ची नाही, नोट आहे ती लक्षात ठेवायचं. काळात बदल केव्हा नाही करायचं. व्हेन रिपोर्टिंग स्पीच इज अ ट्रूथ, युनिव्हर्सल ट्रूथ. पृथ्वी सूर्याभोवती फिरते, सत्य आहे. मग सत्यामध्ये तुम्ही बदल करू शकता का, आपल्या आजोबा पंजोबांनी बदल केले का, केले का नाही. आपल्या भूगोलाच्या सरांनी बदल केले का नाही. सायन्सच्या सरांनी बदल केले का नाही. म्हणजेच आपण रिपोर्टिंग जेव्हा याचं डायरेक्ट स्पीच इनडायरेक्ट स्पीचमध्ये बदल करणार आहोत तेव्हा आपल्याला तो अधिकार आहे का बदलायचा टेन्स, अजिबात नाही. म्हणजे सत्य जे असतं ते सत्य बदलायचं नाही, त्याचा काळ बदलायचा नाही. हे लक्षात घ्या. म्हणजे या गोष्टी तुम्हाला लक्षात घ्यायच्या आहेत मित्रांनो. त्यानंतर बघा मग काळामध्ये बदल केव्हा होतो, इथं मी दिलेलं आहे. मग काळामध्ये नेमकं बदल कसं करायचं, केव्हा करायचं. मग इथे एक नोट दिलेली आहे छोटीशी की रिपोर्टिंग वर्ब इज इन द पास्ट टेन्स, आय मीन V2 फॉर्म, MV मेन वर्ब सेकंड फॉर्म, पास्ट फॉर्म, आणि रिपोर्टेड स्पीच इज चेंज इन फॉलोविंग टेन्सेस. आणि तरच वाक्याच्या काळामध्ये बदल होतो. केव्हा होतो की जेव्हा रिपोर्टिंग वर्ब पास्ट टेन्समध्ये असते तेव्हाच. पण एखाद्या वेळेस मित्रांनो काय होतं की रिपोर्टिंग वर्ब पास्ट टेन्समध्ये असतं पण दिलेलं वाक्य सत्य असतं, तेव्हा त्या वाक्याच्या काळात बदल करू नका. ही थोडी गोष्ट एक लक्षात ठेवा मित्रांनो. बऱ्याचशा कॉम्पिटिटिव्ह एक्झाममध्ये असा थोडा मुलांना प्रश्न पडतो, अरे आम्हाला सरांनी जर सांगितले रिपोर्टिंग वर्ब पास्ट टेन्समध्ये असल्यावर वाक्याच्या काळामध्ये बदल करा, मग इथं आपल्याला बदल करायचं नाही. मित्रांनो दिलेलं जे डबल इन्व्हर्टेडमध्ये वाक्य जे असेल ना ते सत्य जर असेल ना त्या सत्यामध्ये बदल आपल्याला अधिकार नाही. आपल्या आजोबांनी पण बदल केला नाही, पंजोबांनी पण बदल केला नाही, कोणत्या आपल्या शिक्षकांनी पण बदल केला नाही, मग आपण कोण करणार.
म्हणून ते इथं एक गोष्ट लक्षात ठेवा, मी ते तुम्हाला आवर्जून सांगतोय. परंतु दिलेले जे वाक्य असतील ते एखाद्या व्यक्तीच्या संदर्भामध्ये असतील, एखाद्या स्टोरीमधले असतील, तर त्याच्या वाक्याच्या काळामध्ये आपल्याला मित्रांनो बदल करायचा आहे. तर पहिले बघा डायरेक्ट स्पीच. इथे मी 2 कॉलम केलेले आहेत, डायरेक्ट स्पीच आणि इनडायरेक्ट स्पीच. दिलेल्या वाक्यामध्ये जर रिपोर्टिंग वर्ब पास्ट टेन्समध्ये जे आहे त्याच्या मग दिलेलं जे डबल इन्व्हर्टेडमध्ये जे वाक्य आहे त्याला रिपोर्टेड स्पीच म्हणतो. त्या स्पीचमध्ये आपण त्या स्पीचचा काळ कसा बदलायचा. सिम्पल प्रेझेंट टेन्समध्ये दिलेलं असेल तर सिम्पल पास्ट टेन्समध्ये बदला. खूप सोपं आहे. सिम्पल प्रेझेंट टेन्स म्हटलं की तुम्हाला सगळे स्ट्रक्चर आठवले पाहिजे वन बाय वन. पहिला स्ट्रक्चर एस प्लस व्ही वन प्लस ओ प्लस सी, त्याचा बदल एस प्लस व्ही टू प्लस ओ प्लस सीमध्ये होणार. त्यानंतर दिलेल्या वाक्यामध्ये डू असेल, निगेटिव्ह सेंटेन्स असेल, डोंट असेल तर डिडंट बदल करा, डझंट असेल तर डिडंट करा, हे लक्षात घ्या. त्यानंतर दिलेल्या वाक्यामध्ये ॲमेज आर प्लस नाऊन ॲडजेक्टिव्ह असेल तर त्याचा बदल वॉज वेअर प्लस नाऊन ॲडजेक्टिव्ह करा. त्यानंतर दिलेल्या वाक्यामध्ये हॅज हॅज प्लस नाऊन असेल, हॅड प्लस नाऊनमध्ये बदल करा, हे लक्षात घ्या. म्हणजे हे बदल तुम्हाला इथं लक्षात ठेवायचे आहेत. आणि पण तेही बदल केव्हा करायचे आणि केव्हा नाही करायचे हे सुद्धा गोष्ट तेव्हाच पटकन लक्षात आली पाहिजे मित्रांनो. त्यानंतर बघा की दिलेलं वाक्य प्रेझेंट कंटिन्युअस टेन्समध्ये आहे. कशामध्ये आहे? प्रेझेंट कंटिन्युअस टेन्समध्ये आहे. मग त्याचा बदल कशात करणार? पास्ट कंटिन्युअसमध्ये. तिकडं सिम्पल प्रेझेंट, सिम्पल पास्ट, प्रेझेंट कंटिन्युअस, पास्ट कंटिन्युअस, प्रेझेंट परफेक्ट, पास्ट परफेक्ट, प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस, पास्ट परफेक्ट कंटिन्युअस. बघा म्हणजे हे प्रेझेंट टेन्सचे 4 उपप्रकार जे आहेत त्या 4 उपप्रकारांचा बदल हा पास्ट टेन्सच्या 4 उपप्रकारामध्ये होतो, असं लक्षात घ्या. आलं ना लक्षात? बघा मग प्रेझेंट कंटिन्युअस टेन्सचं स्ट्रक्चर माहीत आहे तुम्हाला सगळ्यांना. कसं बरं स्ट्रक्चर? यस प्लस एम इज आर प्लस व्ही फोर प्लस ओ प्लस सी. बदल कसं होणार? यस प्लस वॉज वेअर प्लस व्ही फोर प्लस ओ प्लस सी. बघा स्ट्रक्चरवर सगळा खेळ आहे मित्रांनो. त्यानंतर प्रेझेंट परफेक्ट टेन्स स्ट्रक्चर पटकन क्लिक. कसा क्लिक? यस प्लस हॅव हॅज प्लस व्ही थ्री प्लस ओ प्लस सी. पास्ट परफेक्ट एस प्लस हॅड प्लस व्ही थ्री प्लस ओ प्लस सी. प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस एस प्लस हॅव हॅज प्लस बीन प्लस व्ही फोर प्लस ओ प्लस सी. पास्ट परफेक्ट एस प्लस हॅड प्लस बीन प्लस हॅड बीन प्लस व्ही फोर प्लस ओ प्लस सी. म्हणजे असे स्ट्रक्चर तुम्हाला लक्षात घ्यायचे. म्हणजे बघा हे तुम्हाला लक्षात आलं असेल की दिलेले वाक्य जर प्रेझेंट टेन्समध्ये असेल तर ते पास्ट टेन्समध्ये न्यायचे. त्यानंतरचं आता मग हे झालं. पण अजून असं वाक्य असतात की रिपोर्टेड जे स्पीच असतं ते पास्ट टेन्समध्ये असतं. मग पास्ट टेन्समध्ये आल्यानंतर त्याचा बदल कोणत्या टेन्समध्ये करायचं हे पटकन लक्षात आलं पाहिजे तुमच्या. मग दिलेलं वाक्य जर सिम्पल पास्ट टेन्समध्ये असेल तर त्याचा बदल इथं सिम्पल पास्ट टेन्समध्येही होतो आणि पास्ट परफेक्ट टेन्समध्ये पण होतो. मग सुरुवातीला पास्ट परफेक्टमध्ये कसं बदल होतो? वाक्याचा स्ट्रक्चर जर एस प्लस व्ही टू प्लस ओ प्लस सी असेल तर त्याचा बदल एस प्लस हॅड प्लस व्ही थ्री प्लस ओ प्लस सीमध्ये होतो. दिलेले आहेत मित्रांनो इथे लक्षात घ्या. बघा इथं मी दिलं व्ही टू, इकडे हॅड प्लस व्ही थ्री. त्यानंतर दिलेल्या वाक्यामध्ये वॉज वेअर प्लस नाऊन ॲडजेक्टिव्ह असेल तर त्याचा बदल वॉज वेअर प्लस नाऊन ॲडजेक्टिव्हच होतो. हे लक्षात घ्या मित्रांनो. म्हणजे आता बघा ना एखादं वाक्य जर बघा ही वॉज द बेस्ट प्लेअर, ही वॉज द बेस्ट प्लेअर, वाक्य दिलेलं सिम्पल पास्ट टेन्समध्ये आहे. इनडायरेक्ट स्पीचमध्ये ही वॉज द बेस्ट प्लेअर, हे लक्षात घ्या. एखादं वाक्य मी असं म्हणतोय की एखादी व्यक्ती बोलत असतील की आय वॉज द बेस्ट स्टुडंट इन द कॉलेज, आय वॉज द बेस्ट स्टुडंट इन द कॉलेज, त्याचा बदल करताना ही वॉज द बेस्ट स्टुडंट इन द कॉलेज, हे लक्षात घ्या. म्हणजे हे बदल तुम्हाला लक्षात ठेवणं अपेक्षित आहे आणि लक्षात ठेवायचेच. त्यानंतर बघा पास्ट कंटिन्युअस टेन्स. मग पास्ट कंटिन्युअस टेन्सचं बदल कसं पास्ट कंटिन्युअस टेन्समध्येच होणार का? नाही, तर लक्षात घ्या पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्समध्ये बदल होणार. स्ट्रक्चर पटकन लक्षात आला पाहिजे. आता इथं वॉज वेअर प्लस व्ही फोर येतं, इकडे काय येणार? हॅड बीन प्लस व्ही फोर येणार. म्हणजे इथं वॉज वेअरचा बदल काय होतो? इकडे हॅड बीन व्ही फोर, हे लक्षात घ्यायचं. त्यानंतर जो बघा पास्ट परफेक्ट टेन्स कोणता आहे? पास्ट परफेक्ट टेन्स. मग पास्ट परफेक्ट टेन्सचा बदल कशामध्ये? पास्ट परफेक्ट टेन्समध्ये. हॅड असेल तर हॅड प्लस व्ही थ्री असेल तर हॅड प्लस व्ही थ्री. हे थोडे म्हणजे बदल लक्षात घ्यायचे आहे तिथं. नो चेंज केव्हा असतं? पास्ट परफेक्ट टेन्स, पास्ट परफेक्ट टेन्स.
पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स, पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स, नो चेंज. वाक्याच्या काळात बदलायचं नाही, पण प्रोनाऊनमध्ये आणि ॲडवर्ब्समध्ये बदल करतात, हे लक्षात घ्या. नाही तुम्ही म्हणणार सर आम्ही आता टेन्समध्ये बदल नाही केलो, तर प्रोनाऊन्समध्ये आणि ॲडवर्ब्समध्ये कशाला बदल करायचं, असं तुम्ही म्हणणार. तसं लक्षात घ्यायचं नाही. त्यानंतर मित्रांनो बघा, मी ह्या बॉक्समध्ये छोट्याशा बॉक्समध्ये काय केलेले आहेत, इथं मॉडल ऑक्झिलरीज लिहिलेले आहेत. त्याच्यामध्ये बदल होतं. कॅन आलं तर कुड बदल करा. क्रियापद कॅन कुठे असलं तरी हे जे मॉडल ऑक्झिलरी वर्ब आल्यानंतर क्रियापद हे कोणत्या रूपामध्ये असते, पहिल्या रूपामध्ये असते. परंतु या क्रियापदानंतर जर बी येत असेल, बी, तर ते क्रियापद तिसऱ्या रूपामध्ये असतं, ते पण लक्षात ठेवा मित्रांनो. कॅन बी असेल, कॅन बी टोल्ड असेल तर कुड बी टोल्ड करा, हे लक्षात घ्या. मस्ट बी रिटर्न असेल तर मस्ट बी रिटर्नच. मे असेल तर माईट बदल करा. शॉल विल असेल तर त्या कर्त्यानुसार प्रोनाऊननुसार त्याच्यामध्ये शुड वूडमध्ये बदल करा मित्रांनो. तर अशा प्रकारे आपण हे टेन्समध्ये बदल बघितलं. बदल केव्हा करायचं, केव्हा नाही करायचं, हे पण लक्षात ठेवा. त्यानंतर बघणार आहोत आपण ॲडवर्ब्समध्ये चेंज कसे होतात. ॲडवर्ब्स याला मी वर्गामध्ये शिकवत असताना मुलांना सांगत असतो की ॲडवर्ब्स लक्षात घ्या. ॲडवर्ब्स म्हणजे मी मुलांना म्हणतो स्थल कालवाचक शब्द. काय म्हणत असतो, स्थल कालवाचक शब्द. पण तुम्ही इथं काय लक्षात ठेवायचं, ॲडवर्ब्स. काय लक्षात ठेवायचं तुम्हाला, ॲडवर्ब्स मित्रांनो. तर मी इथं सुद्धा 2 कॉलम तयार केलेले आहेत. पहिला कॉलम आहे डायरेक्ट स्पीचचा, दुसरा कॉलम आहे इनडायरेक्ट स्पीचचा. मग दिलेल्या वाक्यामध्ये डबल इन्व्हर्टेडमध्ये जो वाक्य असेल, म्हणजे त्याला आपण रिपोर्टेड स्पीच म्हणतो, त्या वाक्यामध्ये जर नाव येत असेल तर त्याचा बदल काय करणार, देन करणार. लक्षात ठेवा, नाव देन पटकन आठवलं पाहिजे. दिस असेल तर दॅट, दिस असेल तर दोज, टुडे असेल तर दॅट डे, हे लक्षात घ्या. टुमॉरो असेल तर नेक्स्ट डे, टुनाईट असेल तर दॅट नाईट, नेक्स्ट असेल तर फॉलोविंग, ॲगो असेल तर बिफोर, जस्ट असेल तर देन, हेन्स असेल तर देन्स, लास्ट डे असेल तर प्रिवियस डे. आता लास्ट डे लास्ट वीक पण म्हणू शकतो आपण, लास्ट मंडे पण म्हणू शकतो, लास्ट इयर पण म्हणू शकतो मित्रांनो, हे लक्षात घ्या. म्हणजे मंडे लास्ट इयर असेल तर प्रिवियस इयर लिहा, लास्ट डे असेल तर प्रिवियस डे लिहा, लास्ट वीक असेल तर प्रिवियस वीक लिहा. म्हणजे हे लक्षात घ्या. ना तर सरांनी आम्हाला डेज सांगितले म्हणणार आणि मंथ तर नाही सांगितले, इयर तर नाही सांगितले, पण हे पण त्याच्यामुळे मी तुम्हाला इथं खास आवर्जून सांगतो मित्रांनो. त्यानंतर दज असेल तर बदल काय होणार, सो होणार. हेअर असेल तर देअर बदल होणार, हिअर असेल तर देअर बदल होणार. म्हणजे हे बदल तुम्हाला पटकन लक्षात आलं पाहिजे. म्हणजे डायरेक्ट स्पीचचं इनडायरेक्ट स्पीचमध्ये बदल करताना प्रोनाऊनमध्ये होणारी बदल, टेन्समध्ये होणारी बदल आणि ॲडवर्ब्समध्ये होणारी बदल, हे सगळं डोक्यात तुमच्या लक्षात राहिलं पाहिजे मित्रांनो. डोक्याला असं काय काय कोणतं हार्ड डिस्क, आता आपण म्हणतो ना कम्प्युटरमध्ये जे आपण बघतो स्क्रीनवर, त्याला ते सॉफ्ट म्हणतोय, सॉफ्ट कॉपी म्हणतो, हार्ड कॉपी म्हणतो. पण आपलं डोकं पण कम्प्युटरसारखंच आहे, CPU आहे. आणि हे सगळ्या सॉफ्ट कॉपी आहेत मित्रांनो आपल्या डोक्यामध्ये. पटकन डोक्यात लक्षात येतं, क्लिक होतं, क्लिक झालं की पटकन आपल्या लक्षात येतं. आणि त्याच्यामुळे ह्या गोष्टी तुम्हाला इथे लक्षात ठेवायच्या. तर अशा पद्धतीने मग मित्रांनो आपण हे काय बघितले, बदल बघितले. आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण काय करणार आहोत. आता हा पहिला पार्ट झाला व्हिडिओचा. हा कोणता पार्ट, पहिला पार्ट. दुसऱ्या पार्टमध्ये आपल्याला असर्टिव्ह सेंटेन्सचं मग बदल करताना रिपोर्टिंग व्हर्बमध्ये कसा बदल करायचं आणि वाक्यामध्ये बदल कसं करायचं, कॉमा डबल इन्व्हर्टेड कॉमा कसा काढून टाकायचा, फुल स्टॉप कसं द्यायचं, ते आपल्याला नेक्स्ट व्हिडिओमध्ये शिकायचं आहे मित्रांनो. त्याच्यामुळे तुम्ही काय करा मित्रांनो, सबस्क्राईब केलं नसेल तर करा ना सबस्क्राईब, करा मित्रांना शेअर, तुमच्या लाईक पण करून टाका, कमेंट करा. हां, आणि तुम्हाला ह्यापैकी आता हे सांगितलेल्या कंटेंटपैकी तुम्हाला एखादी गोष्ट जर खटकली असेल तर सांगायला पटकन मला कमेंट बॉक्समध्ये, मी रिप्लाय देईन मित्रांनो. तर अशा पद्धतीने मित्रांनो आज इथे थांबूयात. थँक्यू व्हेरी मच.